कुंभारी तालुक्यात जत जिल्हा सांगली परिसरात बिबट्याचा वावर सुरू, वन विभागाने बंदोबस्त करावा, ग्रामपंचायतीने केली मागणी। कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली परिसरात बिबट्याचा गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात वावर सुरू झाल्याने वन विभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा असे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने जत येथील वन विभागाला दिले आहे। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची यंत्रणा सध्या कुचकामी ठरत आहे। कुंभारी येथे बिबट्याने एका शेतकऱ्याची शेळी त्याच्या नजरेसमोरच उचलल्याने लोकांना या परिसरात घबराट पसरली आहे। जत वन विभागाचे अधिकारी प्रवीण पाटील यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते त्यांच्याकडून होताना सध्या दिसत नाहीत। केवळ कॅमेरे लावण्यापलीकडे काही हालचाल दिसत नाही। बिबट्याला पकडण्यासाठी अद्याप पिंजऱ्याचा पत्ता नाही। बिबट्याने आतापर्यंत कुंभारी परिसरातील कोल्ह्यांना आपली शिकार बनवली असून त्यानंतर काही शेळ्याही कोल्ह्याने मारली असून कुंभारी गावामध्ये सध्या घबराट पसरली आहे। ज्या ठिकाणी जवळच जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर असून पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत सोडणे व शेतकऱ्यांना शेतकामास जाणे चिंताजनक झालेले आहे। तरी तातडीने वन विभागाने प्रयत्न करून या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी कुंभारीच्या सरपंच ज्योती कृष्णा जाधव यांनी जत येथील वनक्षेत्रपाल यांना लेखी निवेदनाद्वारे कळवले आहे। तानाजी कदम, TV1 मराठी न्यूज, कुंभारी। Press the bell icon on the video and never miss another update.